कुर्ला बस अपघातातले आरोपी संजय मोरेला कोर्टासमोर सादर करण्यात आलं। सुनावणीच्या वेळेला संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। दरम्यान पोलिसांनी आरोपीला सुरक्षेच्या कारणास्तव टॅक्सीतनं कोर्टात आणलं। मुंबईमधल्या कुर्ला परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या बेस्ट बसनं 10 ते 15 वाहनांना धडक दिली। कुर्ल्याच्या एलबीएस मार्गावरती झालेल्या मोठ्या अपघातात या बसनं अनेक पादचाऱ्यांनाही चिरडलं। कुर्ल्यातल्या बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय तर 31 जण जखमी आहेत। हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते। या अपघातात गस्तीवरती असलेले 4 पोलीस आणि एमएसएफ जवान सुद्धा जखमी झालेत। अपघातात जखमी झालेल्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढची कारवाई करण्यात येते। कुर्ला अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी उसळली। 332 क्रमांकाची बस कुर्ल्यावरून अंधेरीच्या दिशेने जाताना हा अपघात घडल्याची माहिती आहे। कुर्ल्यात झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात 18 वर्षांच्या शिवम कश्यपचा मृत्यू झालाय। भूक लागली म्हणून काहीतरी खाण्यासाठी तो घराबाहेर पडलेला। अपघातानंतर त्याचे वडील बाहेर आलेले असता त्याला आपला मुलगा बेशुद्धावस्थेत सापडला। रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता। कुर्ला बस अपघातात जीव गमावलेल्यांमध्ये 19 वर्षीय आफरीन शाह हिचाही समावेश आहे। अपघाताच्या वेळी आफरीनच्या नोकरीचा पहिला दिवस होता। ऑफिसमधनं परतत असताना रिक्षा मिळत नाही म्हणून ती चालत आपल्या घराकडे येत होती। मात्र वाटेतच भरधाव बसनं तिचा जीव घेतला। कुर्ल्यातल्या बस अपघातावेळी चहा पिण्यासाठी उतरलेला रिक्षा चालक या अपघातातनं बालंबाल बचावलाय। केवळ 1 सेकंदामुळे या रिक्षा चालकाचा जीव वाचला। संबंधित ड्रायव्हरला बस चालवण्याचा अनुभव नव्हता अशी माहिती पोलीस तपासातनं समोर आली आहे। 15 वर्षांपूर्वी संजय मोरेनं शेवटची बस चालवली होती आणि त्यानंतर त्याला मोठी गाडी किंवा बस चालवण्याचा अनुभव नव्हता हे तपासांती कळतंय। दरम्यान ड्रायव्हर संजय मोरे दारू पीत नाहीत असा दावा त्याच्या कुटुंबियांनी केलाय। बसमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। कुर्ला बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर झाली आहे। मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे। कुर्ल्यामध्ये झालेल्या बेस्ट बसच्या अपघाताला प्रशासन जबाबदार आहे असा आरोप आमदार सुनील प्रभूंनी केला। बेस्ट प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 14 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे। 14 डिसेंबरला काही जणांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची तर काहींच्या गळ्यात राज्यमंत्री पदाची माळ पडेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। विरोधी पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेता नेमण्याची मागणी करण्यात आली आहे। आज संध्याकाळी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आणि शरद पवार यांची भेट होती आहे। भेटीमध्ये इंडिया आघाडीची कमान ममता बॅनर्जींकडे देण्यासंदर्भात चर्चा होईल अशी माहिती आहे। शरद पवारांचा डाव उधळण्यासाठी आम्ही मार्कडवाडीमध्ये आलोय। पवारांनी मार्कडवाडीला का पुढे केलं असा सवाल गोपीचंद पडळकरांनी विचारला। दरम्यान शरद पवारांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा राजीनामा घ्यावा आणि ईव्हीएम विरोधात आंदोलनं राजीनामे देऊन सुरू करावं असं आव्हानही त्यांनी दिलंय। दरम्यान खळल उठणारा गावात आलाय। शरद पवार खूप हुशार आहेत। पराभव होत असल्याचं पवारांना समजलं आणि त्यांनी आरोप प्रत्यारोपांना सुरुवात केल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली। तर साहेबांना आता झोप लागत नाहीये। 60 ते 70 वर्ष सत्ता उपभोगली। आता पहिल्यांदाच देवाभाऊ नावाचा वस्ताद या मातीमध्ये आलाय असं सदाभाऊ खोत म्हणाले। बॅलेट पेपरमध्ये घोटाळा करता येतो हे त्यांना लक्षात आलं। घोळ करण्यासाठी बॅलेट पेपर हवेत अशी टीकाही खोतांनी केली। मार्केटवाडीत काय झालं हे इथल्या जनतेला ठाऊक आहे। जानकरांचे 4 लोक म्हणजे गाव होत नाही। मार्केटवाडीच्या इव्हेंटचे मास्टरमाइंड रणजितसिंह मोहिते पाटील आहेत असा थेट आरोप राम सातपुत यांनी केला। तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी शरद पवारांची भेट घेतली। यावेळी ईव्हीएमसह विविध मुद्द्यांवरती चर्चा झाल्याचं कळतंय। बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याची अनेक गावांची मागणी असून बॅलेट पेपरवरती मतदान घेण्यास अडचण काय असा सवालही थोरातांनी विचारला। बांगलादेशमध्ये हिंदू धर्मीयांवरती सातत्यानं हल्ले होतात आणि यावरनं खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला। हे सरकार हिंदूंच्या बाबतीत भोंदूगिरी करतंय, ढोंग करतंय असा आरोप राऊतांनी केला।
काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची शरद पवारांसोबत एक बैठक झाली। यावेळी विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत संशय व्यक्त झाला। सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायची की नाही याबद्दलही चर्चा झाल्याचं कळतंय। बेळगावला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनी केली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना एक पत्र पाठवत त्यांनी या संदर्भातली मागणी केली। आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे। मनीष निकोसे नावाच्या इसमानं प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे। सांगलीत काँग्रेसच्या वतीने ईव्हीएम विरोधात आंदोलन केलं गेलं। ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेटवरती निवडणुका पार पाडाव्यात अशी काँग्रेसची मागणी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमची विनंती की पोलिसांना बाजूला करा, भारतातल्या बांगलादेशींना आम्ही 5 मिनिटात शिल्लक ठेवणार नाही असं वादग्रस्त विधान नितेश राणेंनी केलंय। तर बांगलादेशींना एका पायावरती जाऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा निघाला। या आंदोलनात आमदार अमोल खताळांसह थोरातांचे भाचे सत्यजित तांबे आणि जयश्री थोरातही सहभागी झालेल्या। बांगलादेशमधल्या हिंसाचाराविरोधात लातूरच्या निलंगा शहरात कडकडीत बंद पाळला गेला। सकल हिंदू समाजाच्या वतीनं हा बंद पुकारत बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला। या मोर्चामध्ये संत महंत आणि आमदार विठ्ठलराव लंघे सहभागी झालेले। हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। निफाडमध्ये कडकडीत बंद पाळला गेलेला असून मनमाड, लासलगाव आणि नांदगावात निषेध मोर्चे निघाले। बांगलादेशातील हिंदूंवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ वाशिममध्ये सकल हिंदू मराठा समाजानं विराट मोर्चा काढला। यात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतलेला। बांगलादेशातल्या घटनेचे पडसाद परभणीच्या पाथरीतही उमटले। शहरातील बाजारपेठ बंद ठेवत सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा निघाला। बांगलादेशमध्ये हिंदू समाजावरती होत असलेल्या अन्यायाच्या आणि अत्याचाराच्या निषेधार्थ नांदेडमध्ये हिंदू समाजानं आक्रोश मोर्चा काढला। हिंदूंवरचे हे अत्याचार त्वरित थांबवावेत या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर झालं। गोंदियातील सकल हिंदू समाज रस्त्यावरती उतरला। बांगलादेशातील हिंदूंवरच्या अत्याचारांना रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर झालं। या मोर्चात महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। बांगलादेशमधील हिंदू बांधवांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात सोलापुरातील हिंदू संघटना आक्रमक झाल्यात। आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वात महाराणा प्रताप पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला। सांगलीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून निदर्शनं झाली। बांगलादेशमध्ये हिंदू धर्मीयांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। दरम्यान भारत सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। बांगलादेशात हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यातील विविध तालुक्यात मोर्चे निघाले, तर घनसावंगी आणि जाफराबादमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पाळला आणि निषेध नोंदवला। जळगावात उभ्या असलेल्या एका गाडीनं अचानक पेट घेतला। MIDC परिसरात ही घटना घडलेली असून आगीमध्ये गाडी जळून खाक झाली आहे। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। बोदवड तालुक्यातील शिरसाळ्यामध्ये घरकुल योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप झालाय। या आरोपावरनं पंचायत समितीच्या बैठकीत गदारोळ झाला। योजनेतल्या लाभार्थ्यांकडनं पंचायत समितीतील कर्मचारी पैसे मागतात असा आरोप करण्यात आला। भिवंडीमध्ये कॅस्ट्रॉल ऑइल या ब्रँडच्या नावाखाली खोट्या तेलाची विक्री होत होती। या प्रकरणी दोघांना निजामपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं। दोघांकडनं 620 बाटल्या जप्त झाल्या। हिंगोलीच्या माळसेलूमध्ये रेतीचा ट्रॅक्टर उलटून अपघात घडला। या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झालाय। मावळमध्ये इंद्रायणी नदीच्या डोहात पोहण्याचा मोह तरुणांच्या जीवावर बेतला। 6 मित्र पोहण्यासाठी गेले होते, बुडून एकाचा मृत्यू झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगरमधील मुख्य रस्त्यावर 2 गट आपापसात भिडले। दोन्ही गटातल्या नागरिकांनी एकमेकांवरती चाकू उगारले। यात दोघे जखमी झाले। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय।
बुलढाण्याच्या मलकापूर पांगरा ते वाघाळा रस्त्यावरती चालकाचं नियंत्रण सुटून एसटी बसचा अपघात घडला. या अपघातात 26 प्रवासी जखमी झालेत. सांगलीमध्ये खोटं लग्न लावून एका तरुणाला 1.5 लाखांचा गंडा घातला गेला. दरम्यान या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या महिलांच्या टोळीला अटक झाली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकांना फटका बसत असून द्राक्षावर करपा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडले. भिवंडी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मुख्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचारी उशिराने येत असल्याच्या तक्रारीनंतर प्रशासकीय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई केली.